तिलोत्तमाच्या भूतकाळातला एक काळा राक्षस आता अमृताच्या ओटी भरण्याच्या दिवशी परत जिवंत होणार आहे। मालिकेच्या ताज्या प्रोमोमध्ये दाखवलंय की अमृताच्या ओटी भरण्याची तयारी जोरात सुरू आहे, पण या आनंदी वेळेत कुठेतरी एक संकट दाटून येते। तिलोत्तमाचा भूतकाळ जो तिने कितीतरी वर्ष दडवून ठेवलाय तो आता पुन्हा एकदा तिच्या समोर उभा राहणार आहे। अमृताच्या ओटी भरण्याच्या दिवशी काहीतरी असं घडणार आहे की तिलोत्तमाला तिच्या भूतकाळाशी पुन्हा एकदा सामना द्यावा लागेल। तिलोत्तमानं या सगळ्यांसमोर आपल्या भूतकाळातल्या घटना सांगितल्या आहेत। आता घरातल्या सगळ्यांना कळालंय की तिने किती काही सोसलंय, कोणत्या परिस्थितीतून ती गेलीये, आणि हे सगळं ऐकून सगळ्यांना धक्काच बसलाय। सारन तिला समजावण्याचा प्रयत्न करतोय की सावली तिच्यासाठी किती काही करते, घरच्यांसाठी किती प्रयत्न करते, पण तिलोत्तमा फक्त एकच म्हणते, सारम हे तू बोलत नाहीयेस। आणि चंद्रकांतलाही वाईट वाटतंय हे सगळं ऐकून। तिलोत्तमा आपल्या रूम मध्ये गेलीये आणि चंद्रकांत तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करतोय। तो म्हणतोय तू हा भूतकाळ सोडून आता वर्तमानात ये, सावली किती चांगली मुलगी आहे, सगळं किती चांगलं हँडल करते ती, हे तुला माहित आहे ना। पण तिलोत्तमा रागाने म्हणते, बघा सरकत तोच विषय काढून माझ्याजवळ येऊ नका, हा भूतकाळ इतका जखम आहे की मी तो दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही परत तोच विषय काढून मला खरंच त्रास देता। मी जे काही विसरले ते काही विसरलेच नाहीये, पण उद्या ओटी भरण्याची सगळी तयारी मी करणार आहे। जे काही लाडू, जे काही मिठाई बनवायची ती सगळी मी स्वतः बनवणार, असं म्हणत ती निघून जाते। आणि आता तिच्या आनंदाला पारावार नाहीये। ती म्हणते उद्याचा दिवस खूप शुभ आहे असं गुरुजींनी सांगितलंय। तिनं गुरुजींना फोन केलाय आणि त्यांनी ताबडतोब उद्याचा मुहूर्त काढलाय। गुरुजी म्हणाले की लगेच येतो। तिलोत्तमा अमृताला सांगते, अहो खरं सांगू, उद्या मंगळवार आहे ना, आणि मी देवीला नवस बोललो होतो की सगळं ठीक झालं तर या मंगळवारी देवीची पूजा करेन। गुरुजींनीही आधीच सांगितलंय की दिवस चांगला आहे, पण घराबाहेर पडता कामा नाही, कारण आता अनेक विघ्न येऊ शकतात, अनेक काही गोष्टी घडू शकतात। पण तिलोत्तमा नेहमीप्रमाणे आपल्याच ढबात चालते, काहीही झालं तरी घराबाहेर पडायचं नाही। अमृता म्हणते मी फक्त मंदिरात जाऊन येते, सावली सोबत जाते। पण तिलोत्तमाने ठरवलंय की उद्या ओटी भरण्याचा कार्यक्रम घरीच करायचा आणि कुणीही कुठेही जायचं नाही। आणि मग तिलोत्तमा तयारी सुरू करते, पण तिथेच ती लगेच सावीला इशारा देते, तू माझ्या मिरणायामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलास तर सावध राहा। तुला माहित आहे की माझ्या मिरणायामध्ये ढवळाढवळ फक्त एकच व्यक्ती करू शकते आणि ती आहे सावली। तिलोत्तमा सावलीकडे बघत म्हणते, हे सगळं जर मी पाहिलं नाही तर माझ्या बाळाला काहीतरी होईल असं मला वाटतंय। सावली आता खरोखरच गोंधळात पडली होती। तिला काहीच कळत नव्हतं की आता आईला कसं समजावं। ती मनातल्या मनात विचार करत होती की कुणीतरी युक्ती काढली पाहिजे। तिला माहित होतं की या सगळ्या गोंधळात जर कुणी युक्ती काढू शकत असेल, जर कुणी तिची मदत करू शकत असेल तर ती फक्त एकच व्यक्ती होती। ती मनातल्या मनात म्हणाली, प्लीज हे व्रत पूर्ण न केलं तर मुलीला काहीतरी होईल। परिस्थिती खरोखरच अशी होती की सावलीला इकडे आड आणि तिकडे विहीर असा अडचणीचा सामना करावा लागत होता। आता जरा प्रयत्न करायचा तर तिलोत्तमा मॅडम इकडे आपलं वर्चस्व दाखवत होत्या आणि काहीच करू देत नव्हत्या। त्यामुळे आता अमृता आणि याज कशाला तोंड देणार याचा विचार सावली करत होती। ती विचार करत होती की काय करू, पण तिला काहीच कळत नव्हतं। तेवढ्यात इकडे अमृता कलवलीची विनंती करत होती। हे पाहून सावली आता खूप मोठी युक्ती करते। सावली अमृतेला सांगते, अमृता बिलकुल काळजी करू नकोस, काहीही झालं तरी मी तुमची मदत 100% करणार आहे असा तिने विश्वास दिला। पण आता इकडे सावलीच्या डोक्यात विचारांचा कहूर माजला होता। काय करू असे तिच्या मनात चालू होतं। आणि असंच दुसरा दिवस अखेर उजाडला। आता इकडे नवीन दिवस सुरू झाला होता। अमृता मुलगी खूपच सुंदर तयार झाली होती। नऊवारी साडी नेसून ती अगदी परिपूर्ण दिसत होती। तिलोत्तमानेही चांगल्या पद्धतीने आता तिचा प्रोग्राम बनवला होता, पण इकडे अमृताचा चेहरा मात्र पडलेला होता। तिच्या डोक्यात सतत आता एकच विचार चाललेला होता। तिला काहीच कळत नव्हतं आणि आता तिला पूजा करायची होती। तिला कुठेतरी आशा होती की सावली या सगळ्यात नक्कीच तिची मदत करेल आणि ती आता सावलीकडे या सगळ्यात आशेने पाहत होती, कारण काहीही झालं तरी सुद्धा पूजा आता जी देवीची करायची होती ती तर व्हायलाच हवी होती। तोवर इकडे तारा सांगत होती, काल तुला स्वतःच आईने सांगितलेलं आहे की आता तू असं काहीही करायचं नाही, आणि त्यामुळे जरा उगाचच काही बोलण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केलास ना तर अच्छा तुझ्यासाठी प्रकरण शेकेल। त्यामुळे मी तुमच्या सोबत येते आणि आपण गाडीतून जाऊ येथे, असं ती म्हणाली। पण त्यावेळी मग आता लगेचच इकडे काहीतरी
काहीतरी घडलं. तारा बोलत असतानाच बाहेरून कुणीतरी बोलवलं आणि त्यावेळी सावली म्हणाली, तारा मॅडम, आता तुम्हाला मदत करायची वेळ आलेली आहे. आणि असं म्हणत सावली ताराला समजावतीये की काळजी करू नकोस, काहीही झालं तरी तुला कुणाच्या समोर येऊ देणार नाही. ती स्वतः सगळं सांभाळेल. फक्त अमृताच्या ऐवजी मंदिरात जाऊन व्रत पूर्ण करायचं काम करायचं आहे. आता सावलीने सगळी तयारी केलीये. तारा अमृताच्या जागी बसली आणि सावलीने पटकन अमृताला इकडून देवळात नेलं. तिथे तिलोत्मा बाहेर आली आणि घाई करायला सांगत आहे. अरे लवकर ना, मुहूर्ताची वेळ संपून जाईल, अशी घाई घालतीये. आता मुहूर्ताची वेळ सुरू झाली आणि तिलोत्मा इकडे आली. पण जेव्हा तिने पाहिलं तेव्हा तिला दिसलं की अमृताच्या ऐवजी तिथे तारा बसलीये. तिलोत्माला एकदम सगळं समजलं. हा सगळा खेळ सावलीचा आहे. तिने ताराचा चांगलासा थोबाड फोडला. चीड आली तिला. पण या सगळ्यात तिलोत्मा ताराला म्हणाली की मी तुला कालच सांगितलं होतं ना की हे सगळे करू नकोस, माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नकोस, पण तू ऐकलंस का? नाही ना. आणि आता बघ काय झालं. गाईत ओटी भरण्याचा सगळा प्रोग्राम तुटला. सगळं अडावडा झालंय. आता अमृता आणि तिच्या बाळाच्या जीवावर मोठं संकट आलंय. पण या सगळ्यात सावली तिला घेऊन बाहेर गेली आणि त्यामुळे तिलोत्माला वाट पाहावी लागली. आता तिलोत्माच्या मनात विचार येतोय की कदाचित सावलीला मूल होऊ शकत नाही किंवा तिला संततीचा शाप आहे, म्हणून तिनं अमृताच्या बाबतीत हा सगळा खेळ खेळला. तिची शंका आता पक्की होत चाललीये की सावली आणि काला रंग यांच्यात काहीतरी वाईट खेळ चाललाय. या घटनेनं तिलोत्माच्या मनात सावलीबद्दल जी शंका होती ती आता खूपच गहिरी झालीये. प्रेक्षकांनो, एका झटक्यात मालिकेतलं समीकरण बदलतंय.